बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिवाजीनगर परिसरात एक शांत आणि साधं गावाकडच्या लोकजीवनाने भरलेलं ठिकाण, मात्र या शांततेला धक्का बसला. तो एका घटनेने. विलास डोंगरे पंचायत समितीमध्ये कार्यरत विस्तार अधिकारी यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच केवळ परळी तालुक्यातच नाही, तर संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. एखाद्या सामान्य व्यक्ती नाही, तर गावोगावी सेवा बजावलेला एक लोकप्रमुख, प्रामाणिक वृत्तीचा म्हणून ओळखले जाणारा अधिकारी अशा प्रकारे आयुष्य संपवतात, हे समाजासाठी केवळ धक्कादायकच नाही, तर आत्मपरीक्षणालाही भाग पाडणार आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेह आढळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नेहमीप्रमाणे पंचनामा करण्यात आला. मृतदेह उर्वरित तपासणीसाठी परळीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. आत्महत्येचं नेमकं कारण काय अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण पोलिसांकडून मात्र सखोल तपास सुरू आहे. विलास डोंगरे हे खामगावचे मूळ रहिवासी होते. त्यांची सुरुवात एक छोट्याशा गावातून झाली. कारकिर्दीची सुरुवात त्यांनी ग्रामविकास अधिकारी म्हणून केली. परळी ग्रामपंचायत समिती कार्यालयामध्ये अंतर्गत येणाऱ्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी सेवा दिली. धर्मापुरी, सुरसाळ, कान्हेवाडी अशा गावामध्ये त्यांनी ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहिलं आणि कामगिरी बजावली. त्यांच्या पणाला कामामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक चांगली प्रतिमा निर्माण झाली होती. नंतर त्यांचं प्रमोशन होऊन ते पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत झाले. म्हणजेच ते अधिक जबाबदारीच्या पदावर पोहोचले होते. कुटुंबामध्ये आई, पत्नी, भाऊ, 3 मुली आहेत असं त्यांचं कुटुंब होतं. 3 मुलींचा उल्लेख विशेष आहे. कारण वडिलांच्या छायाशिवाय त्यांचं आयुष्य कसं चालणार हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. कुटुंबात असा एक आधारस्तंभ हरवला आहे. त्यामुळे कुटुंबाचा एक कर्ता पुरुष गमावल्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर आला आहे. विलास डोंगरे यांच्या आत्महत्येची बातमी पसरताच संपूर्ण परळी तालुका मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गावोगावी ज्यांनी त्यांना पाहिलं आहे, त्यांना विश्वासच बसत नव्हता, की इतका प्रामाणिक अधिकारी असं टोकाचं पाऊल उचलू शकतो. स्थानिक लोक म्हणत होते, की डोंगरे साहेब साधे, शांत, कामाशी प्रामाणिक. मग त्यांनी असं का केलं? त्यांच्या कार्याचा आढावा घेतला, तर त्यांनी अनेक गावामध्ये विकास कामं पुढे नेली होती. त्यामुळे त्यांच्या जाण्याने ग्रामविकास विभागालाही धक्का बसला आहे. जरी अधिकृत कारण स्पष्ट झालेलं नाही, पण समोर नसलं तरी काही शक्यता मांडल्या जात आहेत. अधिकारी पदावर जबाबदाऱ्या वाढतात, दडपण वाढतं, कौटुंबिक समस्या, कर्जबाजारीपणा, इतके सामाजिक दबाव, डिप्रेशन, एकटेपणा, चिंता यासारख्या समस्या. पोलिसांचा तपास सुरू आहे. एका अधिकाऱ्याने अशा पद्धतीनं टोकाचं पाऊल का घेतलं? त्याच्यावर काही दडपण होतं का? का घातपात होता? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस तपासामध्ये निष्पन्न नक्कीच करतील. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.